नाव पण घेतला नाही, काहीच घेतला नाही मम्मीनी. तरी पण ती येऊन मम्मीला बोलायला लागली. तर तिचे मिस्टर आले बाहेर. त्याच्यात ते बोलले की यांचं बोलतं काही इथं ऐकून घ्यायचं नाही, यांना बोलतं सरळ बांबू काढायचे बोलतं, मारायला बोलते. शेजारचे होते ते पण त्याच्यात आले. माझी बहीण ही छोटी बहीण आहे, ती मम्मीच्या मदतीला गेली, म्हणजे मदत पडली. त्याच्या हातात बांबू होती, बॅट होती, त्याच्याने त्यांना मारहाण केली. स्वतःहून कपडे काढून आली आणि ही बोलते अशी मुलगी आहे बोलते. हे स्टेटस ठेवले ना, त्यांना पण शिक्षा झालीच पाहिजे. लोकांच्या डोक्यामध्ये जे विष पेरलं गेलेलं आहे, या भांडगुळांना आम्ही एवढाच इशारा देऊ इच्छितो की असा प्रकार परत महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये परत घडला तर आम्ही याला कायद्याने उत्तर देऊच देऊ, पण आम्ही दुसऱ्या पद्धतीने उत्तर देऊ. महिलेचे कपडे फाडण्यात आलेत, त्यांना ओढून ताणून त्यांच्या घरच्याला देखील मारहाण केलेली. महाराष्ट्रात अशा कृत्य करणाऱ्याच्या डोक्यात जर जास्त हवा गेली असेल, पैशाचे आणि सत्तेचा जर जास्तच माज चढला असेल, तर तो माज उतरण्यासाठी वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रात खंबीरपणे उभे, एवढाच त्याला इशारा देतो. नमस्कार. महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशामध्ये अनेक ठिकाणी आपण बघत आहात, प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, त्या ठिकाणी दलितांवरील अन्याय, अत्याचार आणि एकंदरीत अॅट्रॉसिटीचे जे गुन्हे आहेत, हे नुसतं ते अॅट्रॉसिटीचं वापर करून घेतलं जातं आणि त्याचा गैरफायदा घेऊन एकंदरीत एक वेगळ्या समाजाला चुकीचं अॅट्रॉसिटी ॲक्टमध्ये अडकवलं जातं. अशा पद्धतीनं देशामध्ये सगळीकडे असं एक लोकांमध्ये एक विचार आहे. परंतु बरेच ठिकाणी आज सोशल मीडियाचा जमाना आहे. सोशल मीडियामुळे अनेक ठिकाणी होणाऱ्या अन्याय, अत्याचार जे आहेत ते समोर येताना दिसतोय आणि त्यासाठी ते अनेक ठिकाणी वाचाही फोडला जातो. त्याच प्रकारे आज आपण नावागाव आणि पनवेल तालुक्यामध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी 28 तारखेला सकाळी 8:30 वाजता क्षुल्लक कारणामुळे भांडण झालं आणि त्या भांडणामध्ये एवढं प्रचंड मोठं वाढलंय. विषय काय आहे काय नाहीये नक्की आपण बोलणार आहोत. ज्या मुलीबरोबर हा सगळं घडलंय त्यांची मोठी बहीण आहे, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. सगळ्यात पहिलं तुमचं नाव सांगा. मी आचल ज्ञानेश्वर पगारे. मी झोपलेली होती. माझी आई कपडे धुवत होती. खाली पाणी येणार होतं तिथं मम्मी फक्त कपडे धुवत होती. तर एक दिवस अगोदर पाणीवाला येऊन गेला, तेव्हा तो काय म्हणजे सांगून असं केलं का येणार आहे मगोनशी वगैरे, आणि तो काहीतरी बोलून गेला. तर त्याच्यावरून मम्मी आणि मामीचं आमचं बोलणं चालू होतं. फक्त शेजारी आमची मामी आहे, मम्मीचं आणि मामीचं बोलणं चालू होतं. त्याच्यानंतर त्याच्यात असं बोलणं झालं का मम्मी बोलली की जे इथं काय होते ते बोलते पाणीवाल्याला कोण सांगते, फक्त इतकाच शब्द मम्मीने वापरलं. तर त्याच्यानंतर ती मेघा पाटील आली. त्याच्यानंतर मम्मीला बोलायला लागली बिनकारण. मम्मीला तिला तिचं नाव पण घेतला नाही, काहीच घेतला नाही मम्मीनी. तरी पण ती येऊन मम्मीला बोलायला लागली का तू इथं कशाला बोलतस, हा तुला इथं कोणी म्हणजे हक्क तिला इथं बोलायला, तू बोलते इथं येऊन दररोजची बोलते तमाशा करतेस, दररोजची बोलते तू बडबड करतेस, हे ते वगैरे. त्याच्यानंतर तिचे मिस्टर आले बाहेर. त्याच्यात ते बोलले की यांचं बोलतं काही इथं ऐकून घ्यायचं नाही, यांना बोलतं सरळ बांबू काढायचे बोलतं, मारायला बोलते. एवढ्या क्षुल्लक गोष्टीवरून डायरेक्ट मारण्याची हो, मारण्याची भाषा त्याने केली. सत्यवान पाटीलनी मारण्याची भाषा केली. यांना बोलतं डायरेक्ट बांबू काढायचे मारायला. त्याच्यानंतर त्यांची पूर्ण फॅमिली आली. फॅमिली प्लस त्यांचे ते शेजारचे होते ते पण त्याच्यात आले ना. त्याच्यानंतर आमच्या मम्मीच्या अंगावर ती महिला मेघानी पाण्याची बरणी तिच्या अंगावरच डायरेक्ट भरलेली बरणी होती, ती अंगावरच डायरेक्ट उडवून दिली. त्याच्यानंतर माझी बहीण ही छोटी बहीण आहे, ती मम्मीच्या मदतीला गेली, म्हणजे मदत पडली त्याच्यात. तिच्या नंतर त्याही येऊन त्यांचे सारा पाटील होती, सायली पाटील होती, स्वराज पाटील होते, सचिन पाटील वगैरे, हे डायरेक्ट आमच्या अंगावर आले आणि त्यांच्या हातात बांबू होते, बॅट होती, बॅट खेळायची, बॅट बॉलची ती होती आणि असे काय काय होतं त्यांच्या हातात, त्याच्याने त्यांना मारहाण केली आणि काढत होती. तेव्हा ती सारा पाटील, सत्यवान
पाटीलची मुलगी, ती माझा फोन घ्यायला येत होती, म्हणजे हे व्हिडिओ वगैरे नको मगोनशी. जे तुम्हाला जे मारहाण केलं त्याचा व्हिडिओ वगैरे सुद्धा काढू देत नव्हते. हा, म्हणजे मारहाण करत होते ना ते, तेव्हा त्याचे व्हिडिओ नव्हते काढून देत. बाकीचे जे शेजारचे जे लोक होते त्यांनी सोडवण्यासाठी आले. कोणच नाही आले सोडवण्यासाठी, कोणच नाही आले. मग आज जे तुमच्या बरोबर जे काही घटना घडलेल्या आहे त्याच्यानंतर तुम्ही पोलीस चौकीला गेलात. त्या पोलीस चौकीला गेल्यानंतर कशा पद्धतीनं पोलिसांकडनं तुम्हाला वागणूक मिळाली, लवकरात लवकर तुमच्याकडनं FIR नोंदून घेतली का, त्याच्याबद्दल काय तुम्हाला एक अनुभव मिळाला? आणि अनुभव म्हणजे आमचे केस पाहिजे तसे आम्हाला लिहून नव्हते घेत. आम्हाला जे पाहिजे होते तसे म्हणजे स्टेटमेंट पण लिहून नव्हते घेत, आणि अॅट्रॉसिटीचे ते वगैरे ते तर नव्हतंच लिहून घेत. जे जसं पाहिजे म्हणजे ज्या गोष्टी तुमच्या बरोबर घडल्या त्या सगळ्या गोष्टी तिथं लिहून घेत नव्हते. नव्हते घेत. हा, त्याच्यानंतर FIR केला आणि त्या लोकांना अटक केलेली. हो, अटक म्हणजे 2 दिवसानंतर त्यांना काल मला वाटते चौकीत त्यांना काल रात्री चौकीत अटक केली. आम्ही मोर्चा काढला, त्याच्यानंतर त्यांना तिथं अटक केली चौकीत 48 तासानंतर. अच्छा. आणि जातीवाचक वगैरे शिवे वगैरे त्यांचे ते अगोदर पण ते आम्हाला टोमणे द्यायची, भांडणाच्या अगोदर पण ते आम्हाला टोमणे देतच राहायचे जातीवरून. हे बोलते भैये लोक आहेत, यांना बोलते ते ठेवले नाही पाहिजे, बोलते गावातून हकलवून दिले पाहिजे. आणि ते काल त्या भांडणात त्याही तर असे बोलले की हे बोलते महार लोक यांना बोलतं यांच्या हाताचं पाणी सुद्धा नाही पिला पाहिजे, अजून बोलते यांना हकलवले पाहिजे गावातून, बोलतं असे बोलत. आणि भिकमांगे पण बोलत होते, ही बोलतं सर्वांकडे भीक मागतात बोलते असे हे सर्व. आणि सत्यवान पाटीलनी तर तिला त्यांचे मारहाण केले, त्यांचे पूर्ण फॅमिलीचे कपडे काढले, कपडे काढून त्याच्यानंतर तिला ड्रमांनी मारहाण केली. जो मोठा ड्रम असते पाण्याचा त्याच्याने तिला सत्यवान पाटील मारहाण करत होता. आपण पाहू शकता एका छोट्या गोष्टीवरनं, एक वादामुळे एवढा भयंकर आणि क्रूरपणे मारहाण करतात आणि अख्खं फॅमिली तिथं येतो, जातीवाचक शिवीगाळ केलं जातं, भर रस्त्यामध्ये बाहेर कपडे फाडलं जातं, एक तरुण युवतीचं कपडे काढलं जातं आणि मग नंतर मारलं जातं. हातात जे भेटेल त्याच्याने मारलेले आहेत. संपूर्ण व्हिडिओचं जे फुटेज आहे ते त्यांचे जे मोठी बहीण आहेत त्यांनी ते सगळं रेकॉर्ड केलेलं आहे. हो. त्यानंतर म्हणजे माझ्या बहिणीला न्याय मिळण्यासाठी मी सोशल मीडियावर ते व्हिडिओ थोडी व्हायरल केली की माझ्या बहिणीला न्याय मिळेल. आणि त्याच्यानंतर त्यांचे जे आरोपी होते, त्यांची जी नातेवाईक होती ना, त्याही इतके घाण स्टेटस ठेवले आहेत की बोलले असे त्याच्यात स्टेटस मध्ये ते की ती बोलते स्वतःहून कपडे काढून आलती, असे त्याही हे आरोप लावले तिच्यावर. आणि बोलते जो मारहाण करत होता व्यक्ती तो खूप सामान्य आणि सभ्य माणूस होता. जर सामान्य सभ्य माणूस असता तर त्यांनी मारहाण केलीच नसती. ही म्हणजे ही स्वतःहून कपडे काढून आली. आणि ही बोलते अशी मुलगी आहे, बोलते की स्वतःहून बोलते स्वतःहून मुलांवर रेपकेस करतो, असं म्हणजे त्याच्यात लिहिले आहे. आणि मी आणि अजून मी बोलते ज्याही पण हे स्टेटस ठेवले ना त्यांना पण शिक्षा झालीच पाहिजे, त्यांच्यावर पण काय कारवाई झालीच पाहिजे. तुमच्या गावामध्ये तुमचं एकच घर आहे ज्या ठिकाणी तुम्ही आसपास राहताय? म्हणजे बाजूला खूपच बाजूला पण त्यांचंच आहे, या बाजूला पण त्यांचंच आहे, आणि आम्ही मध्ये नाव. ते लोक आम्हाला 2 घराची लय माणसं सतवतात. हा, काय झाला तरी आम्हाला ती टोचतच राहतात, काय झाला तरी टोचतच राहतात. आमचं घर पण म्हणजे टिंगल उडवत असतात आमची. ज्या वेळेला तुमच्यावरती हे सगळं मारहाणाचं प्रकरण सगळं घडलं त्यानंतर तुम्ही 8:30च्या सुमारास हे सगळं झाल्यानंतर किती वाजता पोलीस चौकीला गेलात आणि त्यानंतर पोलिसांनी FIR कधी नोंदून घेतला आणि जे मेडिकल आहे ते किती वाजता करण्यात आलं या संदर्भात सांगा.
हा, आम्ही पोलीस स्टेशनला 9:30 वाजता गेलो, असं सकाळी 9:30 वाजता. त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, तर तिथं स्टेटमेंट आमची नाही लिहून घेतली. इथं उल्वे पोलीस स्टेशनला नाही घेतली. आम्हाला सांगितले की आपल्याला तिथं दसकार पोलीस स्टेशनला जायचं लागेल. मग तिथं आम्ही दसकार पोलीस स्टेशनला गेलो, नावाशेवा दसकार पोलीस स्टेशन. तिथं गेलो, त्याच्यानंतर आम्हाला तिथं 4 तास थांबवले. तेव्हा पण आमचं स्टेटमेंट नव्हते लिहून घेत आणि स्टेटमेंट मध्ये त्यांची नावं पण आम्ही सांगत होतो, ते पण ते काढायला मागत होते. बोलते याचं नाव नाही काढायचं, याचं नाव काढायचं मगून, असे हे बोलत होते. आणि पाहिजे तसे आमचं स्टेटमेंट पण लिहून नव्हते घेत. त्याच्यानंतर गावांचे सरपंच आणि उपसरपंच आले, त्याच्यानंतर त्याही मग ती स्टेटमेंट लिहून घेतली. मग परत आम्ही तिथून इथं आलो, उलवानोडला आलो. त्याच्यानंतर मग तिथं पण आम्हाला 2 तास थांबवले गेले. 2 तास थांबवण्याच्या नंतर 8:30 7च्या दरम्यान आम्हाला FIR आमची नोंदवून घेतली. त्याच्या 7:30 नाही तर 7ला असं काहीतरी आहे. त्याच्यानंतर मग तिला सांगितलं की तू मेडिकल काढायला जा मगूनशी. मग मेडिकल काढायला तिथून आम्ही म्हणजे असं 9 वाजता निघले तिथून पोलीस स्टेशनवरून. रात्रीचे 9 वाजता निघले. युवती म्हणून तुमच्यावर जे काही घटना घडलेल्या आहेत, एक बुद्धिस्ट म्हणून तुम्हाला कसं फील होतंय? एवढ्या लहान वयामध्ये हे सगळं तुम्ही बघताय, तुम्ही ज्या ठिकाणी राहताय, काय वाटतं? काय विचार येत असतील तुमच्या डोक्यामध्ये? काय सांगणार? काय विचार येतात म्हणजे आता कोण असं त्यावेळी सपोर्ट म्हणजे कोण आला नाही, म्हणजे वाचवायला तर कोण आलाच नाही. आणि प्लस असं झालंय की आम्ही पोलीस स्टेशनला गेलो आणि पोलिसांचा पण आम्हाला लगोलग सपोर्ट नाही भेटला. त्यांना पण इतके कॉल येत होते पोलिसांना की म्हणजे ते आमच्याकडे लक्ष देतच नव्हते. म्हणजे म्हणजे बोलासाठी सारखं कायच नाही आली राहिलं, असं झालंय. ज्या पीडित मुली आहे, त्या मुलींचे जे वडील आहेत पगारे साहेब, ते सुद्धा आपल्या बरोबर आहेत. नेमकं जे तुमची मुलगी आता सर्व काही गोष्टी बोललेल्या आहेत, काय सांगणार आहात? सर, मला सांगायचं म्हणजे असं आहे की हा जो प्रकार घडतोय, ते लोक अन्याय करतात. ह्या अन्यायाविरोधात कुठेतरी आवाज उठवला पाहिजे, लोकांना जागरूक केलं पाहिजे. आणि त्यासाठी लोकांचा जो काही गैरसमज आहे ॲट्रॉसिटीबद्दल, तर हा गैरसमज दूर करायला पाहिजे. कारण तुम्ही जर एवढं कृत्य वाईट करता, तर त्या कृत्याला कुठंतरी तुम्हाला कायद्याचा हा माहीत पडला पाहिजे का कायदा काय आहे, बरोबर आहे. तर ह्या दृष्टीने म्हणजे ह्या लोकांवर पूर्णपणे म्हणजे कारवाई व्हायला पाहिजे, यांना ॲट्रॉसिटीच्या माध्यमातून सजा व्हायला पाहिजे, हेच आमचं म्हणणं आहे. आणि जे नेहमी गरीब लोकांना हिणवतात, काही दलित लोकांना हिणवतात, तर हा प्रकार बंद झाला पाहिजे, यांना कायद्याचा वचक बसला पाहिजे. म्हणजे तुम्हाला नेहमी ते जे आरोपी आहेत, ते ज्यांना काल अटक करण्यात आलेले आहे, ते सातत्यानं तुम्हाला जातीवाचक शिवीगाळ वगैरे करत होते? हो, हे नेहमीप्रमाणे चालूच आहे त्यांचं. याच्या अगोदर पण त्यांचं बऱ्याच वेळेस झगडे केलेत त्या लोकांनी आमच्याशी. त्यावेळेस पण बरेच काही आम्हाला बोललेले आहेत का, परंतु आम्ही त्यावेळेस थोडंसं मनावर नव्हतं घेतलं. पण ह्या वेळेस त्यांनी आपली नीचपणा दाखवला, म्हणून मग आपण कायद्याचा सपोर्ट घेऊन पुढे घेतला आणि ही केस उभी केली. आज तुम्हाला अनेक गावामधले जे सरपंच उपसरपंच आहेत, ते देखील तुमच्या मदतीला हो, धावून आलेत मी काय? असं नाही म्हणत आहे. काही गावातले असे लोक आहेत, सरपंच आहेत, उपसरपंच आहेत, महिला मंडळ आहेत. सगळ्या लोकांनी आम्हाला सपोर्ट केलेला. ज्यांनी सपोर्ट केला, मी त्यांचे सगळ्यांचे आभार मानील आणि त्यांना धन्यवाद देईल की इथून पुढं कुणावर अत्याचार होऊ द्या, तुम्ही असा लोकांना सपोर्ट करा, तर लोक तुमच्या पाठीमागे जरूर उभे राहतील आणि तुम्हाला धन्यवाद पण देतील. आणि जो काही आमच्या जीवाला आता जो या घटनेमुळे धोका आहे, तर मी प्रशासनाकडून आम्हाला एक प्रोटेक्शन मिळालं पाहिजे, याची मी अपेक्षा करतो. जी आज जे जातीला धरून जे टार्गेट केलं जात आहे आणि जे आमच्या कुटुंबावर जे अन्याय होतात, अशा कुठल्याही कुटुंबावर जरी अन्याय झाले तर तिथं आवाज उचलला पाहिजे आणि त्याला न्याय मिळवून दिला पाहिजे. जो विषय आज आपण बघितला दिवसभरामध्ये, जे पीडित आहेत त्यांना सांत्वनपर भेट देण्यासाठी, एकंदरीत जे मुली आहेत, जे पीडित आहेत, त्यांच्याशी बोलण्यासाठी म्हणून वंचित बहुजन आघाडीचे नवी मुंबई जिल्ह्याचे अनेक पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत. नुकतं झालेल्या विधानसभेचे वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवारी ज्यांना मिळालं होतं, आणि नवी मुंबई जिल्ह्याचे जे उपाध्यक्ष आहेत विक्रांत चिकणे आपल्याबरोबर आहेत.
आज जो इथे घडलेला जो विषय आहे, कशा पद्धतीनं तुम्ही बघताय, काय सांगणार आहात? सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय, जय भीम. आज तुम्ही बघितलं दिवसभरामध्ये एक कॉल येतो, उलवे नावा गावामध्ये एक बौद्ध समाजावर, एक बौद्ध मुलीवर अत्याचार होतो. तिचे कपडे फाडले जातात, परिवाराला मारहाण होते. क्षुल्लक कारण, पाण्याच्या वादावरून हा कारण पेटतं आणि इतक्या बलिच्छ याच्यापर्यंत जाऊन पोहोचतो. हा एक मोठा निंदनीय प्रकार घडलेला आहे. गेल्या 28 तारखेला सकाळी 8:30 वाजता प्रकार घडला. 8 वाजल्यापासून 9 वाजता ते लोक पोलीस स्टेशनला गेले. 12 तास ते लोक पोलीस स्टेशन थांबले. पोलीस स्टेशनला थांबूनही त्यांना 12 तासात प्रशासनाने हवा तसा प्रतिसाद दिला नाही. दुसऱ्या दिवशी तिथे FIR दर्ज झाली. काल तिथे आरोपींना अरेस्ट केलं गेलं आणि आजूबाजूची जी घरं आहेत नावा गावामध्ये, ते एकच बौद्ध समाजाचं घर आहे आणि बाजूला सर्व गावकरी मंडळी आहेत. तर इतकं दहशतीचं वातावरण तिथे निर्माण झालं होतं. आज वंचित बहुजन आघाडीचे पूर्ण नवी मुंबईची कार्यकारिणी, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने तिथे जाऊन पगारे फॅमिलीला धीर दिलेला आहे, सांत्वन केलेलं आहे आणि वंचित बहुजन आघाडी ही पूर्ण वेळ त्यांच्या पाठीशी उभी राहील. ह्या सर्व प्रकरणामध्ये वकिलांची टीम आहे तिथे आणि त्यांना न्याय मिळवून देऊच आम्ही. त्याचबरोबर आम्ही ह्या भांडगुळांना नुकताच इन्व्हेस्टिगेशनसाठी जे पोलीस या ठिकाणी अधिकारी आले होते, वरिष्ठ अधिकारी देखील या ठिकाणी आले होते, जे पंचनामासाठी या ठिकाणी आले होते, काय तुम्हाला सांगितलं आणि काय बोलणं झालं नक्की? ते तिकडे आरोपींना घेऊन आले होते. त्यांनी पंचनामा केला. घरात ज्या बॅटेने मुलीवर हल्ला झाला, कपडे फाडले गेले, ते सर्व पुरावे त्यांनी हस्तगत केलेले आहे आणि तिकडे CCTV फुटेज प्राप्त करण्यासाठी आले होते, पण ती तिकडनं डिलीट केली आहे आरोपींनी. तर CDR मधून ती रिकवर व्हावी या उद्देशाने ते लोक तिथे पंचनाम्याला आले होते. आम्ही त्यांना तेच सांगितले, CDR ताब्यात घ्या, आपण ती नंतर IT सेल थ्रू रिकवर करून घेऊ. या ठिकाणी वकिलांची टीम तुम्ही घेऊन आलात, कायदेशीररित्या कशा पद्धतीने लढणार आहात, काय सांगणार? हा जो प्रकार निंदनीय घडलेला आहे नावा गावामध्ये, त्यामध्ये आम्ही कायदेशीर प्रक्रिया तर करणारच आहोत. पण ह्या लोकांच्या डोक्यामध्ये जे विष पेरलं गेलेलं आहे, ह्या भांडगुळांना आम्ही एवढाच इशारा देऊ इच्छितो की असा प्रकार परत महाराष्ट्रामध्ये, आमच्या नवी मुंबईमध्ये परत घडला तर आम्ही याला कायद्याने उत्तर देऊच देऊ, पण आम्ही दुसऱ्या पद्धतीने उत्तर देऊ. ते उत्तर तुम्हाला सोसेल की नाही याची आता गॅरंटी आम्ही घेऊ शकत नाही. वंचित बहुजन आघाडीतर्फे ह्या भांडगुळांना आम्ही इतकाच इशारा देऊ इच्छितो. त्याचबरोबर पोलीस प्रशासनाला आम्ही विनंती केली आहे की पगारे परिवार भीतीमय वातावरणात आहे, त्यांना प्रोटेक्शन मिळावं, पोलिसांचं संरक्षण मिळावं, यासाठी आम्ही अग्रेसिव्ह राहणार आहोत. आणि त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष जे आहे किशोर अवसरमल यांनी देखील या ठिकाणी आलेले आहेत. काय सांगणार आहात? संपूर्ण जे गोष्ट आज तुम्ही दिवसभरामध्ये बघत आहेत, सकाळी तुम्ही आलेला आहात, काय सांगणार? चिटणीस साहेबांनी तर सर्व गोष्टीचा उल्लेख केलेलाच आहे आणि जो काही प्रकार घडला आहे तो खरोखर पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना आहे. त्या ठिकाणी महिलेचे कपडे फाडण्यात आलेत, त्यांना ओढून ताणून त्यांच्या घरच्याला देखील मारहाण केलेली. तर या ठिकाणी मी एवढंच बोलेल की जर महाराष्ट्रात अशा कृत्य करणाऱ्याच्या डोक्यात जर जास्त हवा गेली असेल, पैशाचे आणि सत्तेचा जर जास्तच माज चढला असेल, तर तो माज उतरण्यासाठी वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रात खंबीरपणे उभे, एवढाच त्यांना इशारा देईन. संतोष जाधव आहेत, ऐरोली तालुक्याचे माजी तालुका अध्यक्ष. तुम्ही देखील या ठिकाणी सकाळपासून आहात, त्या पीडितांना भेटलात, काय सांगणार आहात? काय तुम्हाला या संपूर्ण घटनेबद्दल वाटतं? खरं तर शर्मेने मान खाली जाईल महाराष्ट्राची, अशा प्रकारची घटना आहे. फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आपण जो बोलतो, पुरोगामी महाराष्ट्र जो बोलतो आपण, आणि जी प्रगत मुंबई, त्या मुंबईच्या वेशीवरती म्हणजे प्रवेशद्वारावरती उरण जे आपले शहर आहे, त्या उरणमधील नावाशेवा त्या गावामध्ये, त्यापैकी नावा हे जे गाव आहे आणि त्या गावामधील कपडे फाडून मारलं म्हणजे अत्यंत निंदनीय अशी गोष्ट. त्या गोष्टी कुठच्याच प्रकारची निंदा करू, कुठच्या शब्दात निंदा करू शकत नाही, अशा प्रकारची घटना आहे की एखादी चर्चा होते, ठीक आहे, भांडणं होतात, पण ते ह्या प्रकारे खालून एखाद्या पोरीला, आपल्या घरातल्या पण आई बहिणी आहेत, आपल्या घरात पण मुली आहेत,
आणि ह्या एखाद्या भांडणावर त्या मुलीला कपडे विवस्त्र करून मारणं, ते सुद्धा महिलांनी तिला विवस्त्र केलेलं आहे. आणि त्याचबरोबर त्याला त्या कुटुंबातले पुरुष होते, ते पुरुष तिला ते म्हणजे ड्रम घालत होते किंवा इतर कुठच्या ते जेव्हा तो व्हिडिओ पाहिला अंगावरती शहारे आले अक्षरशः, की आपण ह्या अशा रानटी जनावरांमध्ये राहतो करून याची आपल्याला शरम वाटावी इथपर्यंत ते किळसवाना तो प्रकार आहे. खरं तर हे घडत असताना आम्हाला जेव्हा समजलं, ते वंचित बहुजन आघाडी नवी मुंबईची संपूर्ण टीम आम्ही तिथे गेलो आणि त्या कुटुंबाला सांत्वन देण्याचा प्रयत्न केला. आमच्याबरोबर काही वकिलांची टीम होती आणि ते जगताप म्हणून नावाचे वकील आहेत आणि त्यांचे सहकारी यांनी फ्री ऑफ कॉस्टमध्ये ह्या अॅट्रॉसिटीचा गुन्हा आम्ही त्या कुटुंबासाठी लढू असं म्हणून त्यांनी जाहीर केलेलं आहे. पोलीस प्रशासनाला एवढीच विनंती आहे की कोणाच्याही दबावाला बळी न पडता हा जो प्रकार घडलेला आहे त्याचा व्यवस्थित छडा लावावा आणि त्याच्या गुन्हेगार ज्यांनी हा गुन्हा केलेला आहे त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांची दहशत जावी की अशा प्रकारे जर तुम्ही गुन्हा केला तर त्याला कायद्याने कठोर कारवाई केली जाईल. अशा प्रकारे त्याचा छडा लावावा आणि त्यांना गुन्हेगारांना न्याय द्यावा एवढी विनंती करतो. तर हे होते वंचित बहुजन आघाडीची संपूर्ण टीम, नवी मुंबईचे पदाधिकारी होत्या. यांनी एकंदरीत हा जो नावा गाव आहे, या नावा गावामध्ये अनेक एका जातीचे समूह या ठिकाणी राहतात, परंतु दहशतीचं वातावरण आहे. आपण बघू शकता ज्या पद्धतीनं त्या 19 वर्षाच्या मुलीवरती ज्या पद्धतीनं मारहाण केली, ज्या पद्धतीनं त्यांना निर्वस्त्र केलेलं आहे, हा संपूर्ण घटना एक निंदनीय आहे आणि त्यांच्यावरती अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत अनेक गुन्हे दाखल केलेले आहेत. 8 गुन्हेगार जे आहेत त्यांना अटक करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये एक महिलेचा जे आहे ते हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत असं एकंदरीत पोलिसांकडनं समजलेले आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून महाराष्ट्रात पुरोगामी या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं जर कोण कृत्य करण्याचा विचार जर मनामध्ये येत असेल तर त्यांना हा एक सीख असेल, सबक असेल. तर त्यासाठी जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करायला अजिबात विसरू नका. इथेच थांबतो. पाहत राहा गर्जना महाराष्ट्राची आवाज. वंचितांचा माझ्यासोबत कॅमेरामन मलिनाथ सोनकांबळे, मी विशाल टोणगे, नवी मुंबई. धन्यवाद.